स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन यावर सरकारनं निवेदन द्यावं अशा मागणीसाठी विरोधकांनी सातत्यानं केलेल्या गदारोळामुळे सुमारे 18 दिवस लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नाही. आज या प्रकरणी चर्चा सुरू होऊन गृहमंत्र्यांचं उत्तर येण्याची अपेक्षा असताना आजही गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट पेपर फुटीवरून नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनावर संसदेत चर्चा व्हावी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी उत्तर द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सातत्यानं गदारोळ करत कामकाज होऊ दिलं नाही. गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा आणि सविस्तर उत्तर देण्याची तयारी दर्शवत विरोधकांनी चर्चेसाठी अध्यक्षांकडे पत्र द्यावं असं आवाहन केलं. आज दुपारी 3 वाजल्यापासून चर्चा सुरू करू आणि प्रत्येक मुद्द्यावर आपण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर देऊ असं शहा यांनी स्पष्ट केलं. जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया. मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूं, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. अब जनता तय करे कौन भाग रहा है. आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे. 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं. आपण सदनात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार असून सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. जेव्हापासून अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून आपण संसदेत नियमितपणे येत आहोत. माझ्या दालनात मी बसलेला असतो. मात्र विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसतील तर आपण काय करणं अपेक्षित आहे असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षांनी इच्छा असल्यास आज दुपारी 2 वाजेपर्यंत अध्यक्षांकडे चर्चेसाठी पत्र द्यावं असंही त्यांनी सांगितलं. विरोधकांना चर्चा नको असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदीय पद्धतीत कामकाजाचे नियम असतात, त्यांचं पालन आवश्यक असल्याचं शहा म्हणाले. मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. अब जनता तय करे कौन भाग रहा है. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं. वो भी चर्चा करूंगा कि आपने क्यों चर्चा नहीं चाहिए. भारतीय जनता पार्टी की मोदी जी के नेतृत्व में सरकार, एनडीए की मोदी जी के नेतृत्व में सरकार हर चीज पर चर्चा के लिए तैयार है. संसद वो चलने दे बस. शहा यांनी नीट आंदोलन प्रकरणी लोकसभेत चर्चा घेण्याची विनंती करणारं पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिलं. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरामध्ये किंवा निवेदनामध्ये आम्हाला रस नाही असं प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितलं. ते संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलत होते. मैंने प्रेस कॉन्फ्रेंस किया, बाकी ऑपोजिशन ने क्लियरली बोला वी आर नॉट इंटरेस्टेड इन लिसनिंग टू मिस्टर अमित शाह's imagination. We're not interested in him giving us a lecture or a discussion. We're interested in one simple thing. And when I say we, I mean the younger generation of this country. या पार्श्वभूमीवर दुपारी 2 वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं. नीट पेपर फुटी, विद्यार्थी आंदोलन तसंच विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि संसदेत प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतर दुपारी 3 वाजता ही चर्चा सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सदनातील 80% सदस्यांना यावर चर्चा हवी आहे. सरकार देखील चर्चेला आणि उत्तर देण्यासाठी तयार आहे. मात्र विरोधकच चर्चेपासून पळ काढत आहेत असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला. 80% इस सदन के मेंबर चर्चा चाहते हैं और सरकार चर्चा के लिए अभी भी हमारे पास 2 दिन बचे हैं मानसून सत्र और 2 दिन में हम चाहते हैं कि अभी चर्चा शुरू किया जाए. हम लोग बैठे हैं, आप लोग अपना अपना कुर्सी में जाइए, नहीं तो आप लोग पहले दिन से डिस्कशन के लिए मांग कर रहे हैं, गृह मंत्री जी का स्टेटमेंट का मांग कर रहे हैं. हम जब पूरा तैयार करके आए हैं
पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीही विरोधकांना चर्चा सुरू करण्याची वारंवार विनंती केली. संसदीय कार्य मंत्री जी कह रहे हैं कि आप चर्चा, हम इसी समय से तैयार हैं चर्चा करने के लिए, तो आखिर इससे साफ है कि हम इस पे तैयार हैं, लेकिन बार बार सरकार के संसदीय कार्य मंत्री के आग्रह के बावजूद भी आप इस पे गृह मंत्री का जवाब नहीं चाहते. माननीय गृह मंत्री जी जवाब देना चाहते हैं. वो चाहते हैं आपके द्वारा जो भी सदन में बहुमूल्य बिंदु उठेंगे, एक एक बिंदुओं पे चर्चा करेंगे. आप उसको सुनिए, आप भी भाग लीजिए. मात्र विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. परदेश